मुलाने आता केली आहे भज्यांची फरमाईश. आम्ही आता भजी करूया. वेळी घेतली आहे, कांदे घेतले ते आता मी चिरून घेते. काळोख आहे, लाईट पण गेले. आता आम्ही ओव्याची पानं काढून आणली. ती अशी बारीक चिरून घालूया कांद्यात. ही बघा, अशी बारीक चिरायची. हा कांदा आपण चिरून घेतला, त्यात ही पानं घातली. आता ओली कोथिंबीर थोडी चिरून घेऊया आणि घालूया. कोथिंबीर ओली घातलेली आमच्या मुलांना ह्यांना सगळ्यांनाच आवडते आणि चवीला छान लागते. ही घातली कोथिंबीर. आता हे लिंबू कापून घेऊया. याचा मग रस पिळूया. आता हे आलं धुवून घेतलंय, हे असं किसून घेऊन ते पण घालूया आतमध्ये. थोडा तिखटपणा येतो आणि मध्ये तो असा आल्याचा किस मिळाला की चवीला छान लागतं. आज आमच्याकडे भरपूर पाऊस पडला, त्यामुळे मुलं म्हणायला लागली, आई भजी कर. छान थंडगार पाऊस पडलाय. पाऊस बघत बघत भजी खाऊया. तुम्ही पण करता ना पाऊस पडला की भजी, कांदा भजी. हे आता आलं किसून घेतलंय, ते आता आम्ही यात घालूया. आता हा लिंबू चिरून घेतलाय तो पिळूया. आतमध्ये लिंबामुळे जरा आंबटपणा, आंबट तिखट अशी चव सगळी. आता यात थोडा ओवा टाकूया. थोडी बडीशेप घालूया. बडीशेप आमच्या ह्यांना बडीशेप घातलेली भजी आवडतात. आता हा सोडा, सोडा टाकूया. बेकिंग सोडा. आणि हे
चवीपुरतं मीठ, आणि तिखटपणासाठी लाल मिरची पूड. मिरचीच्या फोडी टाकल्या तर मुलांना त्या दाताखाली मिळतात, मग तिखट लागतं एकदम. म्हणून ही मी भजी केली तर ही आम्ही मिरची पूड टाकतो, म्हणजे तिखट होतात, चवीला पण छान लागतात. हे आता आपण असं थोडं मिक्स करून घेऊया. असं थोडं चुरडून घ्यायचं. कांदे मीठ सगळं घातलं आहे ना आपण साहित्य, त्याच्यामुळे त्याला असं थोडंसं पाणी सुटतं. आणि त्यात मग पीठ घातलं की चवीला छान लागतं. पाणी कमी लागतं, त्यामुळे भजी छान फुलून येतात. हे बघा, हे असं छान पाणी सुटलं त्याला. आता यात पण घालूया थोडी, त्याच्यामुळे कुरकुरीतपणा येतो भाज्यांना. तांदळाचं पीठ घातलं थोडंसं पिठी. आता हे बेसन घालूया. अंदाजाने आपण घालतो आम्ही काय. आणि आता हे छान मिक्स करून घेऊया असं. आता थोडंसं ह्याच्यात पाणी घालूया, ओलसरपणा एकजीवपणा येण्यासाठी. आता हे आपलं भज्यांचं पीठ तयार आहे. आता गॅसवर तळणी ठेवून भजी तळून घेऊया. हे आता आम्ही तेल तापत ठेवलं आहे. हे भजी काढण्यासाठी परात घेतली, त्यात असा कागद घातला आहे. इथे ठेवूया. आधी छोटंसं भजं सोडून बघूया तेल तापलं आहे काय. छान तापलं आहे ते. आता भजी घालून घेऊया. इकडे हे चहाला पाणी ठेवलं आहे, इकडे दूध तापत ठेवलं आहे. छान गरम गरम भजी आणि चहा. आजचा आमचा बेत पावसाचा. आता दोनदा परतून घेऊया. छान कुरकुरीत भजी आमची तयार होणार. गॅस थोडा मंद करूया. भजी आता आमची होत आली आहे. आता 1 मिनिट भरात आता काढून घेऊया. छान कुरकुरीत भज्यांची पहिली बॅच तयार झाली. तर लगेच दुसरी घालून घेऊया.
चला चला, ही आता आमची भज्यांची शेवटची बॅच. सगळी भजी करून झाली आहेत. आता हा गरम गरम वाफाळता चहा आणि ही भजी आणि बाहेर पडणारा पाऊस. आता आम्ही ही भजी खात खात पाऊस एन्जॉय करतो. तुम्ही पण अशी छान भजी करा आणि छान पाऊस पडत असताना अशी गरम गरम खा. खूप मजा येते. मंडळी, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये नक्की कळवा तुम्ही पण भजी केलीत का. धन्यवाद.